माझ्या ताईच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मी आपणास एक कविता ऐकवीत आहे. आता ऐक. ठाऊक काय का तुझ काय, ठाऊक नाही मज काय, ठाऊक काय का तुझ काय, कशी आहे रे माझी ताई, कशी आहे रे माझी ताई. नंबर 40 मध्ये होतो, बरीच वर्ष होतो. तेव्हा जागा 10 बाय 10ची करू माळा केला होता म्हणून वरती आपण राहू होतो, नाहीतर जागाच नाही तिथे. तो जेवणाला जागा नाही नसायची, तर आपली काय जागा. तेव्हा जेवायला माणसं होती भरपूर. तरी नाही म्हटलं तरी 30-40 माणसाचं काम होत असणार, कदाचित जास्त पण असेल. भावाचं लग्न जमलं आणि वहिनी आली घरी. तेव्हा त्याच्यावरच होतं हे सगळं, जेवणाच्या याच्यावरच सर्व होतं. सुरुवातीला जेवण करायच्या याच्यावर सगळं. तेव्हा वहिनी काम पण करायची आणि मी पण काम भरपूर करायचो आम्ही. दिवस रात्र म्हणजे ते हेच चालू असायचं, विश्रांती अशी नसायचीच. 2 दीर होते, त्यांना अगदी खूप सांभाळून घेतले. नणंद होती, त्यांना खूप खूप सांभाळून, शेजाऱ्या पाजाऱ्यांना खूप अगदी सगळी येला गेला कोण किंवा त्याची माहिती सांगायची. माहिती आपले हे विचारायचे, बसा उठा येवा चहा घ्या अशी सांगायची. कधी पण गेला तरी आमच्या समोरच राहायची तेव्हा खाली असताना. त्यामुळे आमच्याकडे जास्त त्यांचं हे होतं, समान होतं. खूप म्हणजे खूप आपण घरातली कशी असतो तसा होता, समजला. आणि आता आम्हाला बिल्डिंग मिळाली. मिलिंदची आई दुसऱ्या मळ्यात राहतात, आम्ही 4थ्या मळ्यात राहतो. आज आजीचा 75वा वाढदिवस. आईंबद्दल काय बोलणार, म्हणजे खूप साधेपणा, एकदम डाऊन टू अर्थ म्हणतात ना, इतका साधेपणा कुठल्या व्यक्तीत असलेला मी अजूनपर्यंत बघितलेला नाही. कदाचित त्याच्यामुळेच असेल, कदाचित माझ्या मैत्रिणी जेव्हा मला भेटतात तेव्हा हेमा तू कशी आहेस हे विचारण्यापेक्षा पण आई कशा आहेत असं त्या मला आवर्जून विचारतात. माझी नाईक वहिनी म्हणजे मी लहानपणापासून बघत आलेली नाईक वहिनी. अगदी सुस्वभावी, नम्र, चांगुलपणा, जसा आईचा गोडवा, अंगावर काटा आला. म्हणजे 92ची 1-2 वर्षच ओळख व्हायला, त्याच्यानंतर आमची ओळख झाली, तिथून ती आतापर्यंत. हिरा येतो आमचा, एखाद्याला माया करणं हे तिच्याकडून शिकावं. आणि शोभाताईचं आणि तिचं छान जमायचं पण ट्युनिंग. कारण शोभाताई त्या आणि मी आमची तिघींची जोडी होती. म्हणजे खाली आली की दोघी पायरीवर बसणार, काय कसं काय इकडचं तिकडचं, म्हणजे बायकांच्या ज्या सवयी असतात त्या बोलल्याशिवाय त्यांना करमणारच नाही. शोभाताई आज नाही आहे, पण त्या आम्ही तिघी एकत्र असलो की आमचे हे जगच वेगळं असायचं. माझी बहीण मंगला रोग्या सध्या ती हयात नाही आहे, पण ती त्यांची खास मैत्रीण ताईंची, आणि तिथपासून त्यांचं आणि आमचं एवढं रिलेशन चांगलं झालं की मी आज ह्या नाईक ताईंना माझ्या मोठ्या बहिणीच्या जागेवर मी बघतो नेहमी, आणि त्यांना ताईच म्हणून अजूनपर्यंत मी हाक मारतो. ही माझी आई आणि मावशी ह्या दोघी अतिशय जिवलग मैत्रिणी. त्यांच्या मैत्रीला आता जवळजवळ 50 वर्ष होत आली. अजूनही त्या एकमेकींना फोन करणं, एकमेकींची चौकशी करणं, कोकम एक्सचेंज करणं, मसाले एक्सचेंज करणं, हे अजूनही त्यांच्यामध्ये ती पद्धत रूढ चालू आहे. त्यामुळे त्या निमित्तामध्ये का होईना एकमेकींशी अजूनही तशाच जवळीक त्यांनी ठेवलेली. अमितमुळे माझी जास्त ओळख, कारण ते अमितला त्यांनी भरपूर म्हणजे माझ्या अमितला त्यांनी करंजे भरायचे कसे ते शिकवलं. त्यांनी मला ते सांगितल्यापासून आमचं जास्तच की अमित दिवाळीत माझ्याकडे करंज्या भरतो, हे मला त्यांनी सांगितल्यावर अमितला मी बसवायचीच की नाही आम्ही आता तो करणार माझ्या घरात करंजे. त्यापासून माझी त्यांची चांगली ओळख. माझी आई आणि मिलिंदची आई हे एकदम ते मला आणि मिलिंदला आपल्या शाळेत सोडायला यायचे, त्यापासूनची ओळख. माझे भाऊ आणि मावशीची 2 मुलं हे आम्ही एकाच शाळेत होतो. तर आमची शाळा दुपारी असायची आणि संध्याकाळी शाळा सुटली
की मावशी नित्य नियमाने कधी न चुकवता ती आम्हाला 4 डबे घेऊन यायची. जे तिच्या मुलांना बनवायची तेच आम्हाला सुद्धा बनवायची आणि ते घेऊन यायची. वरून आम्हाला त्या सुटलेल्या शाळेमध्ये त्या बेंचवर बसवायची, ते खायला घालायची. त्यानंतर ते डब्बे साफ करून, तोंड साफ करून, सगळं करून ती स्वतःबरोबर परत आपल्या घरी घेऊन यायची. कुकिंग शो टी व्हीवर त्यांना कुकिंग शो बघायला खूप आवडतात. त्याच्यामुळे रात्री आम्ही सगळे मिळून क्वालिटी टाईम एकत्र जो स्पेंड करतो त्याच्यात आम्ही जास्त करून कुकिंग शोज बघतो. आणि त्याच्यामध्ये पण मधुराज रेसिपी, रेड सॉइल स्टोरीज हे त्यांच्या आवडीचे कार्यक्रम. जसं की आईने तुम्हाला सांगितलं की आम्ही रेड सॉइल स्टोरीज बघतो, मधुराज रेसिपी बघतो, तर त्याच्यातली ती कधी ना कधीतरी काहीतरी ट्राय करत असते. मग ते तिची इच्छा असते की मी ते नेहमी खावं. त्याच्यात पण त्या मधुरा आणि पूजाने काही चूक केली तर आवर्जून करेक्ट करतात. हे असं नाही, ह्याच्यात हे घालायला पाहिजे. तेव्हा आपलं डाबर च्यवनप्राश हे नवीन आलेलं च्यवनप्राश, तेव्हा मग ती मला बोलवायची की आवडते की ये अमित खायला ये. कारण ते नवीन होतं, हे कोणाला माहीत नव्हतं नवीन आलं च्यवनप्राश. सोना चांदी च्यवनप्राश म्हणजे सोन्याचा खायला त्याच्यातून द्यायची. त्यामुळे मला ती आवर्जून बोलवायची आणि द्यायची. तिच्या हातची भाजी ऋषीची आवर्जून तर मी मागून घेतेच आणि ती तर सगळ्यांना देते डब्यातून. प्रत्येकाचे डबे ठरलेले असतात आमचे तळ्याचे आणि ती कोणाला सगळ्यांना देत असणार. म्हणजे टोप भरून ती भाजीच करते ऋषीला आणि भोगीची भाजी. म्हणजे भाजी करणारे असतील ते दमून जात असतील, पण ती काय दमणारी नाही आहे. आणि मला फोडणीचा भात हा प्रामुख्याने चांगला म्हणजे जास्त आवडायचा. त्यामुळे मी वहिनी तुला फोडणीचा भात असेल तर मला खायला द्या. मग ती आवर्जून मला बोलवायची. म्हणजे घरी कधी फोडणीचा भात केला की अमित खायला मी तुझ्यासाठी फोडणीचा भात केला, ये खायला. मग आणि एकदम म्हणजे आतापर्यंत ती मला बोलवते खायला. तिळाचे लाडू केले, काही केले आम्हाला येतात. आम्ही नाही म्हटलं तरी आमच्यासाठी ते लाडू आठवणीने पाठवतो. म्हणजे मी पण माझ्या मिसेसला सांगून होतं, वहिनी म्हणजे आपल्या घरातले जे आपले सदस्य आहे. माझी आई लहान असताना वारली, त्यांना ते माहिती होतं, त्यांना आम्ही समोर राहत होतो. त्यामुळे त्या एक आई म्हणून पण मला त्यांनी हे केलं, कधी असं कमी पडू दिलं नाही. एक वेगळंच नातं आहे. मैत्रीण म्हणाल्या तरी चालेल, आई म्हणाला तरी चालेल आणि बहीण म्हणाला तरी चालेल. आणि दुसरं म्हणायचं झालं जर मावशीला उपमास द्यायची झाली काही तर सतत प्रेमळ वाहणारा झरा आहे मावशी म्हणजे, की जो सतत प्रेमानेच वाहतोय. त्याच्यामध्ये कुठे काही असं क्लिष्ट नाहीये की कोणाबद्दल किंवा काही नाही. तिला असं स्वभावात नाहीच आहे. तिच्या एकदम प्रेमळ झरा आहे. नाही कोणी आले हाक मारलं, सविता कशी आहेस की माहेर, म्हणजे माहेर जाणवतं मला त्यांनी हाक मारलं की. आता आम्ही बघतो आपल्या घरातलं एवढं कोण माया करत नाही, पण ती येतात कधी आली बाय खाली वगैरे तर हाक मारल्याशिवाय वरती जात नाही. गावी जरी गेलं ते फोन सांगला, सविता पोचलीस की फोन करायचा पहिले. हा हे पण आहे विशेष. पोचल्या फोन करायचा. गावी गेल्यानंतर ताईंना फोन करायला लागायचा, तू पोचलीस का फोन कर किंवा तिकडून निघालीस का फोन कर. नंतर फोन नाही केलं तर चालेल, पण तू पोचलीस ना व्यवस्थित त्याच्यासाठी मला फोन करा. म्हणजे एवढं, कारण का आताच्या युगामध्ये कोण एवढं क्लोज राहतो कोणी ठेवत नाही आताच्या घडीला. पण ह्या ताईने आमच्या अजूनपर्यंत ठेवलेलं आहे आणि आम्ही त्यांना ताई मानतो, आमच्या मोठ्या ताई. त्यामुळे आम्ही त्याला ते समजतो. तर त्या 75 वयाच्या आहेत असं आम्हाला वाटत नाही, त्या आमच्या मधल्याच आहेत. त्यांचे विचार आहेत ना 75च्या लोकांबरोबर आमच्याबरोबर ते आमच्या वयाप्रमाणे मिक्स होतात, आमच्या मुलांबरोबर त्या त्यांच्या वयाप्रमाणे मिक्स होतात. मुलांची आठवण काढतात. बाहेरगावी असतो पण तेवढं विचारलं ओंकार कसा आहे. फोन त्यांच्या आठवणीतून एक फोन असतो. आपल्या मुलांना माहित आहे, आपण सांगतो तुला नाईक वहिनी आठवण काढते, तेवढंच प्रेम भरपूर असतं. म्हणजे नाईक वहिनींचा स्वभाव, नाईक वहिनी घरात आली की पॉझिटिव्ह एनर्जीच घेऊन येतात घरात. म्हणजे असं कधी त्यांच्या चेहऱ्यावर दुःख कधीच नाही, हसत व्यक्तिमत्व असतं. एवढा प्रेमळ आणि सुस्वभावी स्वभाव अशा बायका मिळणं खूप कठीण आहे. जसं त्यांच्या मुलांना पण त्या लाभल्या आई म्हणून, सुनेला पण लाभली आई म्हणून, खूप कमी असतात असे लोक. माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. वहिनी, तुझ्या 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. काकी आज पप्पा असते तर ते खूप आनंदाने सहभागी झाले असते तुझ्या 75व्या वाढदिवशी.
सो माझ्याकडून आणि पप्पांकडून तुला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज या विशेष दिवशी एवढंच म्हणेन की आई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच साईबाबांचरणी प्रार्थना. मावशी तुला 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गुगल आजी तुला 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. आय लव्ह यू आजी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा तिचा 75वा वाढदिवस आहे, त्याच्याबद्दल माझा खूप खूप शुभेच्छा. असं वाटतं की माझं पण आयुष्य तिला लाभून दे ही लालबागच्या राजाच्या मी प्रार्थना करतो आणि तिला असंच उदंड आयुष्य चांगलं आणि आनंदमय राहावं हीच लालबागच्या प्रार्थना. मावशीचा 75 वर्षांचा प्रवास जसा आतापर्यंत सुखकर गेला तसाच इथून पुढेही तो अतिशय सुखकर, निरोगी, आनंदमयी आणि भरभराटीचा जावो ही माझ्या व माझ्या कुटुंबाकडून तिला शुभेच्छा. 75व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तिचं आयुष्य पूर्ण पुढचं चांगलं जावं. विवेकच्या आईला 75 वर्षाच्या मनापासून शुभेच्छा. लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होऊन मिलिंदच्या आईला मी 75 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. 75 वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. आणि नाईक ताईंना 75व्या वर्षानिमित्त लाख लाख शुभेच्छा. लालबाग चरणी ईश्वराचरणी अशी इच्छा प्रकट करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि स्वस्थ आरोग्य चांगलं राहतं. नाईक बहिणींच्या वाढदिवसाच्या 75व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लाख लाख शुभेच्छा. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. चांगल्या शुभेच्छा. आम्ही तर त्यांची 100 त्या आमच्याबरोबर आम्ही आहोत तोपर्यंत असाव्यात अशी आमची इच्छा आहे. आणि रिटर्न गिफ्ट मध्ये मी काहीतरी मागते, असंच रोज छान छान जेवण बनवत जा आणि आम्हाला रोज छान छान खायला देत जा. ठणठणीत दीर्घ आयुष्य लाभो ती जशी हीच प्रार्थना ईश्वर चरणी. सर्व गुण संपन्न सदा आनंदी अशीच राहो माझी ताई. अशी आहे रे 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 माझी ताई. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, कि ये जो दुनिया है ये वन है कांटों का, तू फुलवारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, दुखन लागी है माँ तेरी अखियाँ, दुखन लागी है माँ तेरी अखियाँ. मेरे लिए जागी है तू, मेरे लिए जागी है तू. सारी सारी रतियाँ मेरी निंदिया पे अपनी निंदिया भी
तशीच एका माऊलीची वेगवेगळी रूपं. काही मानलेल्या मुली आहेत, काही मानलेल्या वहिनी आहेत, काही मानलेली नातवंड आहेत. सगळ्यांना काय सांगायचंय तो भाव आईंच्या कौतुकासाठी अगदी खास. भविष्यात लिहिलं होतं की आज मला बघून कुणीतरी हळूच हसणारे, शिट्टी वाजवणारे, तोच तर हा नाही ना स्पीकर. या दोघांच्या हसण्याने आपल्या आयुष्यात बरंच काही बदलतंय, पण एकाच व्यक्तीच्या आयुष्यात आपल्याला हवा तो बदल होत नाही, आणि तो म्हणजे मिलिंद दादा. अहो जवळीक असावी कोणाशी, काळ्या टगलेवाल्यांशी. लाजले आणि हसले पण हरकत नाही. आखो ही आखो में इशारा हो गया, समजेल कधीतरी. असंच कधीतरी ह्या मिलिंद दादांनी खुर्चीत बसावं, त्याच्या तिने पण शेजारी बसावं आणि त्या दोघांचाही सोहळा आपण करावा. अशी जर इच्छा असेल तर हा सोहळा परिपूर्ण झाला असं आपण समजूया. माझ्या स्वतःच्या सख्या भावानी 48व्या वर्षी लग्न केलं. काय म्हणता, वय किती आहे सांगा बरं का जाताना. करू काहीतरी आपण. आणि काय ते चावट हसणं, काकी पांढरे केस आणि अस्वस्थ, कसं करायचं. खास आईंसाठी म्हणून काही मंगळागौरीचे केलं, अगदी त्यांच्यासाठी खास. थोडा उशीर झालाय पण सगळे घेत नाही, काही 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 काही. माझ्याकडे जे रेकॉर्डेड आहे ते फार मोठं आहे. आपले पखवाज वाजवणारे दादा आलेत का? मग तर मज्जाच आहे. कॉन्फरन्सवर घेतात दोघे मला, पण तोच बोलतो, हा काही बोलतच नाही. ह्यानी विचारलं काय रे विवेक, फुल स्टॉप. पण विवेक दादा एकच लक्षात घे, जो माणूस निर्णय घेतो तो आपल्या आयुष्यात सगळ्यात वर असतो, कारण त्याला अतिशय धैर्य लागतं निर्णय घेण्यासाठी. अर्थात माझ्यासारखी बाई समोर आणून उभी करणं म्हणजे धैर्यच नाही का. कारण मी बडबड करते, बडबड 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 बडबड. मी नंतरचे 4 तास थांबणार नाही, कारण मग कोणाला बोलायलाच मी देणार नाही. पण ही गंमत आहे, काही वेळातच आईंना आवडणारे हे काही मंगळागौरीचे खेळ, त्याची थाप पडली तबल्यावर की मग मी ठरवते कुठल्या सुरात गायचं. जमेल काय मला, वाजवतं काहीतरी. ओवाळीन सोनिया ताटी अगरत्नांचे दिवे, माणिकांच्या वाती बाई हिरया छोटी, जय देवी मंगळा गौर बाबा माई मंगळा गौर. आत आणि बाहेर, आणि आत आणि बाहेर, आणि थांबा 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 थांबा. चपलांचा आवाज येतोय कोणाच्या, तुम्ही आमच्या पायांवर उभे राहिला तर काय होईल आमच्या पायाचं. गौरी मध्ये गौर बाई मंगळा गौर, अग गौरी मध्ये गौर बाई मंगळा गौर. चला ग मंगळा गौरीचा या घरला सागर, गौरीची नथ हाले गौरीचा हार डोले, गौरीचा तोडा बाजे गौरीचे रूप साजे, हिरव्या रंगी गौर नटली दिसते बाई और. गौरी मध्ये गौर बाई मंगळा गौर.
रुसली सुंदरी, एक टाळी आत एक टाळी बाहेर, टाळी आत आणि टाळी बाहेर. राधा रुसली सुंदरी, समजावी तो हरिण राधे, चल ग मंदिरी. हार ठेवियला मी कपात, माझ्या गळ्याची शपथ राधे, घाल तू गळ्यात. राधा रुसली सुंदरी, रुसली सुंदरी, हसली सुंदरी. चला साधा फुगड्या छानपैकी चौघींची करूया. चला चौघी जणी या. अरे या मिलिंद दादाला आपलं म्हणत होतं, आपलं म्हणत. अगं ऐसपैस पसरलं केळीचं पान, केळीचं पान आणि चौघींची फुगडी बिंडली छान, बिंडली छान. खाला बाई खाला चौफुला खाला, खाला बाई खाला चौफुला खाला. चला झालं काम तुझं. हसला बाई एकदाचा. मोठी आणि भरा फुगड्या खेळाया आता, या सगळ्यांनो या. मामानं दिली सोन्याची फुगडी, बाई 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 बाई. मामानं दिली सोन्याची फुगडी, तुझी न माझी पहिलीच फुगडी. फू 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 फू. आम्ही दोघी मैत्रिणी अंटीच्या बाई अंटीच्या, आम्ही साड्या नेसू पट्टीच्या बाई पट्टीच्या. खाला बाई खाला एक फुगडी खाला, खाला बाई खाला एक फुगडी खाला. फू 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 फू. नको 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 बाई नको. पाठीवर सरी काठी शाल, बसली खाई माझी पैठणी लाल, पैठणी लाल, पैठणी लाल. अगडूची भाजी अंमली ग, अंमली ग. ही ताई आमची दमली नाही, दमली नाही. खाला बाई खाला बस फुगडी खाला. चंद्रनी लाट्या मामानं केल्या मला सावली पेट्या. हास कृष्ण हास, हास कृष्ण हास, चंदनाच्या झाडाखाली मोत्यांची रास. गोल कृष्ण गोल, गोल कृष्ण गोल, यमुनेचे डोळ्याचं पाणी किती गोल. लाट्याबाई 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 लाट्या. थांबा थांबा थांबा. विवेक दादाची बायको तर काही ती काही करतच नाही बाई, ती हलतच नाही बाई, ती वाकतच नाही बाई, ती उभीच राहत. चंदन लाट्या मामानं दिल्या मला सारंगी पेट्या. हास कृष्ण हास, हास कृष्ण हास, चंदनाच्या झाडाखाली मोत्यांची रास. यमुनेच्या झाडाचं पाणी किती गोड. लाट्याबाई 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 लाट्या. गागर घुमुदे घुमुदे, रामा भावा वासुदे. हिरव्या रानात रानात कवर माझी नाचू दे. हिरव्या रानात रानात कवर माझी नाचू दे, कवर माझी नाचू दे, कवर माझी नाचू दे. अरे वा किती छान काय. तू नाच ग हुमा कशी मी नाचू, या गावचा साडी नाही आला, साडी नाही आला. कशी मी नाचू नाच ग हुमा, कशी मी नाचू नाच ग हुमा. एक हुमा जरा जोरात नाच ना. खायला घाला 4-5 पाणीपुऱ्या. नाच ग हुमा कशी मी नाचू नाच ग हुमा, कशी मी नाचू नाच ग हुमा, कशी मी नाचू नाच ग हुमा, नाच ग हुमा, नाच ग हुमा नाच. कशी मी नाचू बाई, कशी मी नाचू, कशी मी नाचू सांग. किती छान जोरदार टाळ्या याच्यासाठी. नको नको मोडग सई दिंड्याची लांब दोरी, दिंड मोडग सई दिंड्याची लांब दोरी. दिंड कस ग मोड बाई दिंड्याची लांब दोरी. अग दिंड्या खाली कोण ग मोडी, काय पापची मी हाय मोडी. हातातल्या पाटल्या काय हो केल्या, खाली होते माळी तिला दिल्या. कोण्या वाटेनं गेली संगदाता, कोण्या वाटेनं गेली संगदाता. काळी गोळी का होती तू संगदाता. दिंड मोडग सई एकाच हाताने बघा. दिंड मोडग सई दिंड्याची लांब दोरी, बाई 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 दिंड्याची लांब दोरी. किती छान. श्रद्धाताई गाठोडा येतात तुला.
चल पटकन. आठवडं केलं पण इथे कोपऱ्यात लपवून ठेवलं. अगं गाठोडं माझं हरवलं बाई हरवलं, कुणीतरी सटवीन नेलं ग बाई नेलं ग. आठवडं माझं हरवलं बाई हरवलं, कुणीतरी सटवीन नेलं ग बाई नेलं ग. सुनेला गाठोडं पळविलं, सासून सुनेला पळविलं चांगलं पळविलं चांगलं पळविलं. आठवडं केलं. असे विवेक नाही. मस्त. पण आता नाव असं सांगण्याची पद्धत नाही. तुझं नाव, आईचं नाव, बाबांचं नाव आणि आडनाव. असीम हेमा विवेक नाही. किती छान. बरं, आता अजून पद्धत बदलली आहे. तुझं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, आजोबांचं नाव, पणजोबांचं नाव, खाबर पणजोबांचं नाव आणि आडनाव. लागलं गाणं तोपर्यंत मी जरा टाइमपास करत होते. कोण हा काय? अय्या नाही अय्यो, बदललं कसं हा माणूस? लगेच पोनीटेल कसं बांधलं?
प्रश्न आहे, मला कशाला बोलवलं तिकडे. फार कौतुकाची गोष्ट. आई बाबा कोण आहेत त्या मुलीचे? वा वा कोण आहे? काय माहितीये बाळा, तू जे काही करून ठेवलंय ना आता, हे जगाच्या पेक्षा वेगळं आहे. कारण आय गो यू कम वाली मुलं आहेत सध्या, आणि तुझी मुलगी अफाट आणि अचाट सुंदर मराठी बोलते. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या आई वडिलांसाठी. त्यांनी हे तिच्याकडून करून घेतलं असेल आणि हिने पण ती साथ दिली. शुद्ध मराठी बोलते. ग्रेट यार. तुला अजून अशी 50 मुलं झाली तर किती मजा येईल. म्हणजे या पिढीतली सगळीच मुलं शुद्ध मराठी बोलायला लागतात. हो ना, अशी 5-5 मुलं एकत्र तुला झाली असती तर किती छान. तेवढी सगळी मुलं शुद्ध मराठी बोलायला लागली असते. पण बाकीच्या सगळ्यांनी लक्षात घ्या, हे फार कमी मिळतं आम्हाला. आम्ही ज्यावेळी डोहाळे जेवणाचा अख्खा शो करतो आणि त्यावेळी म्हणतो की गर्भसंस्कार करायचे आहेत, त्या गर्भसंस्कारांमध्ये एकाही लहान मुलाला श्लोक म्हणता येत नाही. ही मुलगी मी सगळ्याकडे घेऊन जाईल, सगळ्या शोजना, आणि सांगेन हीच त्यांची नातलग आहे. त्यामुळे सगळ्यांना आनंद होईल. किती छान. तुला तरी घेणारच आहे, माझ्या शो मध्येच घेणार आहे. खूप मस्त, खूप मस्त. चला, अजून काही कोणाला करायचं आहे? आणि मनोगताला सुरू. आईने सोडली साथ लवकर, ठेवून जबाबदारी बहिणीच्या खांद्यावर. बबन भाऊ लाडका आमचा, आम्हाला कोणाला नाही द्यायचा. अक्का ताईने कंबर कसली, पुढे मग शाळा कसली. दोघींनी रामनाम ठोकला शाळेला आणि मग सांभाळलं बाळाला. ताईची मिळाली कूस भारी, वाटी चमच्याने दुधाची न्याहाली. झोपायला ताईची उबदार मांडली. अहो मग कशी काय लागेल आम्हाला थंडी. चादर नव्हे तर पदराची केली शाल, चादर नव्हे तर पदराची केली शाल. ताई करायची प्रेमाने ती आम्हाला बहाल. वय मग वाढत गेली, वय मग वाढत गेली. दोघींची पण लग्न झाली. वहिनी मग पुढे सरसावली. माझ्या भविष्याची दोर तिनं आपल्या हाती घेतली. अशा ताईंच्या वर्णाव्या किती कथा. बहिणीच्या चरणावर भावाचा हा माथा. ताईच्या उदंड आयुष्यासाठी ईश्वर चरणी ही प्रार्थना. ताई, तुला तुझ्या 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा, लक्ष लक्ष शुभेच्छा. थोडीशी पतंग एक उडवीन म्हणते आणि माझ्या भावनावर स्वर्गात पाठवीन म्हणते. बघूया जमतं का. या 1 2 3 4 हे सगळं तुमच्यासाठी होतं. मी फक्त माध्यम होते. कारण नेहमीप्रमाणे अति लाडात वाढलेला धाकटा भाऊ चष्मा घरी विसरून आलेला आहे. आणि या वयात त्या बहिणींनी त्याला मारणं हे बरोबर नाही. आणि तो काही बहिणींना विचारणार नाही काय काय आणू बरोबर, वय आडवं येतं नाही का म्हणून. तुम्हा चौघांचा एक छोटेखानी सन्मान आपण करतो. आणि आज अखंड पुरुष वर्गाला मी इथे बोलवणार आहे. हे औक्षण करणार मला कोणीही बायका इथे आज नको. अख्खा पुरुष वर्ग, कोण कोण यांच्या जास्त जवळचे आहेत त्यांनी या वाती छान तेवत आहेत तोपर्यंत हे ताट माझ्या हातातून घ्या. आई माझ्या रुक्मिणीची दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. आई माझ्या रुक्मिणीची दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. लाल पैठणी नेसली, हिरवी चोळी ही घातली, नाना अलंकार ल्याली. दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. आई माझ्या रुक्मिणीची दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. आई माझ्या रुक्मिणीची दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. नाक सरळ सुंदर, डोळे हिचे पाणीदार, रूप हिचे मनोहर. दृष्ट काढूया ग, दृष्ट काढूया. आई
अवतार धरिला महिषासूर हा मारिला हिने पराक्रम केला दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया आई माझ्या रुक्मिणीची दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया आई माझ्या रुक्मिणीची दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया राशन गाव हीच ठाण भक्ताची ही कुलस्वामिनी दासी जनी झाल्या विना दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया आई माझ्या रुक्मिणीची दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया आई माझ्या रुक्मिणीची दृष्ट काढूया ग दृष्ट काढूया पैठणी बापरे 75,000ची पैठणी किती छान नथीची पैठणी हा रंग कोणाला आवडला म्हणून घेतलाय मला आवडला पण तरीही तिचा आवडीचा रंग माऊलीने नेसावा अशी तिची इच्छा आहे त्यामुळे खूप आनंद खूप आनंद आई छान दिसताय तुम्ही ऐश्वर्याचं प्रतीक आहे त्यामुळे आता लगेच सगळं करायचं त्याचं आणि नेसायला तुम्ही मोकळ्या मस्त दमलेला जीव पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई 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 पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल पहिलं सांगायचं तर कोणाचंही घर असो सगळ्यात जास्त गृहीत धरलेली व्यक्ती म्हणजे आपली आई असते म्हणजे टेकन फॉर ग्रँटेड बाहेरचं दुनियादारीचं जे काही फ्रस्ट्रेशन असतं टेन्शन असतं ते उतरवण्याची हमखास जागा म्हणजे घरी आल्यावर आईला ठीक आहे तर आमची आई पण त्याला काही अपवाद नाही पण आईचे असे काही विशेष गुण असतील किंवा काही नोंदी केलेल्या ज्या मी आहेत त्या तुम्हाला सांगतो पहिलं तर साधेपणा म्हणजे तिने कधीच आतापर्यंत 75 वर्षात तिला कधी असं वाटलं नाही की आपला एखादा म्हणजे दागदागिनेचा शब्द नाहीच आहे भरजरी कपडे साड्या वगैरे असलं पण नाही आणि आपली एखादी अशी कार असावी AC कार किंवा आलिशान 1 BHK 2 BHK असलं काही नाही म्हणजे तिला जे काय मिळालं त्याच्यात ती आतापर्यंत समाधानी आहे म्हणजे बैठ्या चाळीपासून प्रवास चालू झाला बिल्डिंग मध्ये शिफ्ट झालो पण अजूनपर्यंत तिच्या मनात येत नाही की याच्यापेक्षा आपण चांगल्या फ्लॅट मध्ये जाऊया असं काही नाही ही एक गोष्ट म्हणजे आताचा हा 75वा वाढदिवस पण तिच्या मनात आलं नाही की एवढ्या थाटामाटात एवढ्या लोकांना बोलवायचं वगैरे असं काही नाही ही आमचीच कल्पना त्याच्यामुळे तिच्या मनात तेही आलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे स्त्रीने नेहमी चूल आणि मूल सांभाळावं अशीच पद्धत आहे आपल्याकडे
आई काय त्याला अपवाद नाही, पण तिचा ओढा जास्त चुलीकडे. म्हणजे ज्या वेळेला तिचे पाय बी व्यवस्थित होते त्यावेळेला झोपायचे 6-7 तास सोडले तर बाकीचा वेळ तुम्हाला ती किचन मध्येच सापडेल. आता याच्या मागे तिला खाण्याची हौस असं नाही, पण करून घालण्याची हौस हा तिचा प्रकार. त्याच्यामुळे बाकी ज्या गोष्टी असतात, सिरियल, सिनेमा, नाटक, हे सगळे प्रकार म्हणजे तिच्या सिलेबसच्या बाहेरचे. तिला त्याच्यातलं काही माहित नाही. आता पण तिला जर तुम्ही विचाराल सेलिब्रिटी तिच्या माहितीतले कोण आहेत तर 3च नावं येतील. एक लता मंगेशकर, दुसरा सचिन तेंडुलकर आणि तिसरा म्हणजे नरेंद्र मोदी. पण त्याच्यानंतर जसं तिचं पायाचं दुखणं सुरू झालं त्यावेळेला तिचा पाय ऍक्च्युली किचनच्या बाहेर पडायला लागला आणि मग टीव्ही बघायला सुरुवात झाली. त्यातही रात्रीचाच वेळ फक्त टीव्ही साठी असायचा आणि त्यातही फेवरेट तिचं म्हणजे चला हवा येऊ दे. त्याच्यामुळे या 3 नावांमध्ये अजून ऍडिशन झाले भाऊ कदम, निलेश साबळे, श्रेया बुगडे आणि आता लेटेस्ट म्हणजे स्मार्ट टीव्ही मुळे रेड सॉइल स्टोरीज वाली पूजा, ही नावं त्याच्यात ऍड झाली. दुसरं सांगायचं तर आवडी निवडीच्या बाबतीत पालेभाज्या सोडल्या तर बाकी तिला कसल्याच आवडी निवडी नाही. म्हणजे इवन देवाधर्माच्या बाबतीत पण काही आवडी निवडी नाही. म्हणजे उद्या जर आम्ही गणपती सोडून येशू ख्रिस्ताला पूजायला लागलो तर आई आम्हाला फॉलो करेल विदाउट एनी कंप्लेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर कष्टाच्या बाबतीत मी वेगळं सांगायला नको, मी तर कमी बघितलंय तिला. 75 वर्षात तिने खूप कष्ट केलेत. माझ्या बाबतीत सांगायचं तर पहिली माझी शाळा होती काळा चौकीला शिवाजी विद्यालय 4थी पर्यंत, आणि मला वाटतं 1ली-2री पर्यंत तरी असेल. ती नेहमी मला कमरेवरून उचलून पेरू कंपाऊंड ते शिवाजी विद्यालय पर्यंत मला तिने नेलंय आणि तसंच परत आणलेलं पण आहे. पण इतक्या प्रवासात, इतक्या अंतरात, इतक्या वर्षात तिने कधी कंप्लेंट केल्याचं मला आठवत नाही. दुसरा तिचा गुण म्हणजे दुसऱ्याच्या सुखदुःखात समरस होते आणि त्याच्यामुळे आज हे जे काय गर्दी झाली आहे ती आमची नाही आहे, ती तिचीच गर्दी आहे. तिच्यावरच्या प्रेमापोटी तुम्ही सगळे आलाय आणि त्याच्यामुळे पहिलं तर तुमचे सगळ्यांचे आभार आल्याबद्दल. आईचं वर्णन करायचं तर जसं पाणी असतं ना की पाण्याला स्वतःचा रंग नसतो, तुम्ही त्याच्यात जो रंग टाकाल त्या रंगाचं ते पाणी होऊन जातं. तशी आमची आई आहे. आणि मागची 75 वर्ष जशी एखादी नदी वाहते दुसऱ्यासाठी तसा तिचा तो नदीचा प्रवास आहे आणि त्या नदीच्या सन्मानासाठी म्हणून आपण सगळे इथे जमलेलो. तर आमच्या आईला एक रिटर्न गिफ्ट पण लकीली असं झालंय, योगायोग मी आज नदीची उपमा देतोय. रिटर्न गिफ्ट मध्ये कळेल तुम्हाला त्याच्यात पण कसा योगायोग आलाय. तर आज तुम्ही सगळे आलात त्याबद्दल आभार. आईला असंच उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य पुढेही लाभो हीच माझी प्रार्थना. धन्यवाद. पाय बाहेर काढून ती थाळी बाजूला ठेवून आईचे पाय नीट पुसायचे दोघांनी आणि दोघांनीही त्या पाणी घातलेल्या कुंकवानी. तुम्ही सगळ्यांनी गायचे, मी सुरुवात करून देते, तुम्ही पुढे देत राहा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बोला पंढरीनाथ महाराज की जय. या नामस्मरणाने आणि जे दिवे होते त्यांच्या या छोट्या छोट्या धुक्याने वातावरण भारून गेलेलं आहे.
शङ्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करि सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करि सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोऽस्तुते महालक्ष्मी नमोऽस्तुते आपल्या आयुष्याला एक चकाकी येते, एक चमक येते. त्याच सोन्यासारखं आयुष्य जगलेले हे आई बाबा, समोर असलेले या सर्व नातवंडांचं आयुष्य हे अशाच पद्धतीनं जावं अशी आमची इच्छा. आणि म्हणून हा सुवर्ण फुलांचा वर्षाव आईंवर करतो आहोत आम्ही. आणि खास या सगळ्यांच्या आवडीचं हे गाणं. ठेवून द्यायचं, जपायचं.
सावली जीव वाढून लावी माझी लाडू बाई जीव वाढून लावी माझी लाडू बाई आई विना मला करमत नाही आई विना मला करमत नाही
माझ्या ह्या विहीणबाई आहेत. तर उठा विहीणबाई उठा, आणि मग आमच्या विहीणबाई लगेच तर धावायला लागतात. पायांचा आजार आहे, पण या गाण्यामुळे त्यांना चुटपुसी उठायला प्रेरणा मिळते. तर आजच्या या शुभप्रसंगी मी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्यमानास खूप खूप सदिच्छा व्यक्त करते. ईश्वर प्रार्थने उदंड आयुष्यमान. माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया ऊन सावली सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई नदी मायेची लाडकी तुम्हाला तूच आई हवी जन्मोजन्मी मला झोपी गेले हे जग झोप येई
मी साठवतो दिसे आसवात ही तुम्हाला ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू भासे ठाई ठाई ए तू भासे ठाई उंगली पकड़ के फिर से सिखा दे गोदी उठा लेना माँ आंचल से मेरा मुंह पोंछ देना मैला सा लागे जहाँ आई हो बुरी ए ओ अन्हा आंखें दिखाए मुझे जब जिंदगी याद मुझे आती है तेरे गुस्से की डांटा भी तो तूने मुझे फूलों की तरह क्यों नहीं माँ सारी दुनिया तेरी तरह बिगड़ी किस्मत भी संवर जाएगी जिंदगी तराने खुशी के गाएगी तेरे होते किसका डर तू दुआओं का है घर मेरी माँ प्यारी माँ मम्मा हो माँ मेरी माँ प्यारी माँ मम्मा ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी मूरत भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत तेरे पावन चरणों में आकाश झुका देंगे हम तेरी राह में जो शोले हो तो खुद को बिछा देंगे हम ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का संग